नमस्कार मित्रांनो, आज आपण शेळ्याची भाजी करणार आहेत. तर हे बघा, हे शिराळे घेतलेत. तर आता आपण सोलूया ह्यांना. आम्ही सोलरने पण सोलू शकतो, पण सोलरने नाही सोलत. हे बघा, अशा प्रकारे सोलले. हे बघा, हे सोललेत. असे कापून घेऊया. ह्याची भाजी खूप छान होते. चला तर आपण सगळे कापून घेऊ. 2 कांदे घेतलेत, 2 टोमॅटो, अद्रक, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता. इथे एक बटाटा घेतलाय आणि इथे कापून घेतलाय. चला, 2 चमचे आपण तेल टाकून घेऊया. जिरं टाकूया थोडंसं, मिरची, लसूण, आणि अद्रक. परतून देऊया. परतून घेऊया आपण. कांदा परतला आहे आणि टोमॅटो पण एकदम लाल झालेला आहे. मस्त परतले. आपण त्यात बटाटे टाकणार. बटाट्याला पण थोडंसं परतून घेणार. त्यात मसाला टाकणार 2 चमचे. हा आमचा घरगुती मसाला आहे. यात सर्व मिक्स आहे. गरम मसाला सर्व मिक्स आहे. कुछ टाकायची. आपण आता ही शिराळे कापलेली टाकणार आहोत. त्या भाजीमध्ये 1-2 शेंगा होत्या चवळीच्या, त्या पण मी यात सोलून घेतल्या. चवळीच्या शेंगा चवीनुसार मीठ टाकणार आहे, म्हणजे 1-1.5 चमचा. आणि कढईवर ताट ठेवून त्यावर पाणी ठेवणार आहे, म्हणजे वाफेवर शिजवणार आहे बघा. आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आणि त्याच्यावरती पाणी ठेवणार, म्हणजे ते खाली लागणार. आपली भाजी किती मस्त शिजली आहे, मस्त झाली आहे. वास पण खूप छान आणि येतोय. आपाप पाणी सुटलंय. पाणी नाही टाकलंय त्याच्यात. ह्यात थोडंसंही पाणी नाही टाकलंय, फक्त वरतून पाणी ठेवलेलं. बघा किती मस्त झालंय. तरी पण खूप छान आली आहे. मस्त आपण वाटीत घेऊया आता. हे बघा, आपली रेडी आहे भाजी आणि चपाती. चला तर या जेवायला. कशी वाटली तुम्हाला भाजी? कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सपोर्ट करा.